नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत तर स्कॉलरशिप रिलेटेड सगळे काही डाऊट्स तुमचे मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. सगळं आपण पॉइंट वाईज बघणार आहेत, तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला सगळी क्लॅरिटी आली पाहिजे. ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर की स्कॉलरशिप मुलींना फ्री एज्युकेशन आहे का? सगळ्यात पहिला मुद्दा हा की मुलींना फ्री एज्युकेशन आहे का? तर हो, मुलींना फ्री एज्युकेशन आहे, त्याचा GR सुद्धा आहे. पण आता याच्यामध्ये अट काय की सगळ्यात अगोदर तुम्ही मॅनेजमेंटहून ऍडमिशन घेतलं नाही पाहिजे. दुसरी अट अशी आहे की तुमच्याकडं ऍटलिस्ट EWS सर्टिफिकेट असला पाहिजे किंवा 8 लाखच्या कमी इन्कम मधून असले तरी सुद्धा तुम्ही तुमच्याकडे EWS किंवा कोणती पण कॅटेगरी असो तुमची SCBC, VJ, NT1, NT2, NT3, OBC, SC जे पण काही पण SC, ST, तर यांना ही अट तुम्हाला लागू आहे जर का तुम्ही विमेन कॅन्डिडेट आहात तर. ठीक आहे, आता मेल कॅन्डिडेट बद्दल बोला दादा. ठीक आहे, तर जर का तुम्ही मेल कॅन्डिडेट आहात आणि तुमची EWS आहेत कॅटेगरी तर तुम्हाला 50% सूट भेटत असते. ठीक आहे, आणि त्याच्यासोबतच जर का तुम्ही OBC असाल तरी सुद्धा तुम्हाला 50% सूट आहे. VJ, NT1, NT2, NT3 या कॅटेगरीसाठी 90% ट्युशन फीस माफ आहे. मी फक्त ट्युशन फीस माफ मागणार आहे. प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये डेव्हलपमेंट फीस सुद्धा असते, कॉजन मनी सुद्धा असतो. कोणत्या कॉलेजमध्ये असतं, कोणत्या कॉलेजमध्ये नसतो, पण डेव्हलपमेंट फीस मात्र नक्कीच असते. ठीक आहे, तर फक्त ट्युशन फीसची गोष्ट करत आहे, जे साहजिक 1.75 ते 2 लाख पर्यंत तुम्हाला अगोदर कॉलेजमध्ये द्यावी लागते. आता हे पण मी तुमचं डाऊट क्लिअर करेल की कॉलेजमध्ये अगोदर पूर्ण फीस द्यावी लागते का, तर मी ते पूर्ण सविस्तर तुम्हाला एक एक गोष्टी क्लिअर करत जातो. हे समजलं तुम्हाला? ठीक आहे, आता याच्यानंतरची गोष्ट दुसरा पॉइंट हा आहे आपला की आम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं, स्टेट कोटामधून आमचं ऍडमिशन झालेलं आहे, तर दादा आता आम्हाला काय करावं लागेल? DD आमच्या कॅटेगरीनुसार भरावी लागेल, पेमेंट फीस आपल्या कॅटेगरीनुसार भरावी लागेल की पूर्ण फीस भरावी लागेल? तर महाराष्ट्रात कमीत कमी 90% कॉलेजेस असे आहे की जे पहिले फीस घेऊन टाकत असतात तुमच्याकडून, पहिलेच DD वगैरे सगळं पहिले जे ओपन सारखी फीस आहे ती घेऊन टाकत असतात. नंतर कुठंतरी जाऊन तुम्हाला ऍडमिशन झाल्यानंतर मग जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जातात, जेव्हा सेशन स्टार्ट होतो तुमचा, त्याच्या 2 महिन्या किंवा 1 महिन्यानंतर फॉर्म सुटतात. कशाचे फॉर्म सुटतात तर महाडीबीटीचे फॉर्म सुटत असतात. महाडीबीटीचे फॉर्म सुटले तर तेव्हा कुठेतरी जाऊन तुम्हाला काय करावं लागतं, ते फॉर्म भरावं लागतं गिवन टाइममध्ये. आणि ते गिवन टाइममध्ये जसं फॉर्म भरलं तुम्ही, कॉलेजेसचं नाव वगैरे सगळं काही येत असतं त्याच्यावरती, आणि ते फॉर्म भरल्यानंतर परत तुम्हाला ती फीस वापस येत असते तुमच्या कॅटेगरीनुसार. जर का फ्री एज्युकेशन सुद्धा असलं तुमचं मुलींचं तरी सुद्धा तिथं तुम्हाला काय करावं लागतं, फॉर्म भरावं लागतं. आता 100 कॉलेजेस आहे, त्याच्या एक आकडा सांगत आहे फक्त मी, 100 नाही आहे, 122 कॉलेजेस आहे टोटल. तर 122 कॉलेजेस आहे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये. तर 122 कॉलेजेसमधून खूप झालं 110 किंवा 15-20 पर्यंत असे कॉलेजेस आहे फक्त की जे तुमच्याकडून कॅटेगरी वाईज फीस घेतात. नाहीतर 90% अगोदरच सांगितलं असे असतात पहिले फीस घेऊन टाकतात. आय होप तुम्हाला हे सुद्धा क्लिअर झालं असेल. पण तुमची फीस नक्की परत येणार का, तर 100% तुमची फीस परत येणार, जेवढी पण तुमची कॅटेगरी आहे त्यानुसार. ठीक आहे, पण हा प्रोसेस खूप जास्त लेंदी असतो. तुम्हाला असं वाटेल की मी फॉर्म भरला तर 2-3 महिन्यात ते वापस येऊन जाईल, असं काही नसतं. फॉर्म भरल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये खूप जास्त त्रुट्या लागत असतात, की त्रुटी लागत असते की तो फॉर्म अगोदर कोणाकडे जातो, क्लर्ककडे, कॉलेजच्या क्लर्क, मग प्रिन्सिपलकडे, मग प्रिन्सिपल झालं तर त्याच्यानंतर डिपार्टमेंट ऑफिसर ऑफ क्लर्ककडे, डिपार्टमेंट ऑफिसर क्लर्ककडे गेल्यानंतर मग तो पुन्हा कुठे जातो, डिपार्टमेंट ऑफ हेडकडे जातो. मी ते तुम्हाला ॲनिमेशनमध्ये दाखवून देईल. ठीक आहे, असं करत करत मग ती फीस, फर्स्ट टर्मची फीस येते. पहिल्या वर्षाची फीस कशी येते, फर्स्ट टर्म, फर्स्ट इन्स्टॉलमेंट, सेकंड इन्स्टॉलमेंट, 2 इन्स्टॉलमेंट असतात फर्स्ट इयरला. सेकंड इयरला पण तसंच असतं, थर्ड इयरला पण तसंच असतं आणि फोर्थ इयरला पण तसंच असतं. ठीक आहे, जर तुमच्याकडून जास्त फीस मागत असेल कॉलेज, कोणतं पण कॉलेज असो तो, तुमच्या ओपनच्या पण जास्त मागत असेल, DD पण जास्त मागत असेल, तर तुम्ही एक नक्कीच करा की फीस रेग्युलेटिंग ऑथॉरिटीच्या वेबसाईटवरती जा आणि तिथं तुम्ही ते कंप्लेंट करू शकता कॅन्डिडेटच्या नावाने. ठीक आहे, तर ते पण तुम्ही करू शकता.
एवढं समजलं तुम्हाला की फीस परत येणार. आता मुद्दा असा आहे की दादा आम्हाला तर कॅटेगरी वाईजच फीस भरायची होती, आमच्याकडून मॅनेज झालेलं नाही. तर याला आपण काहीच करू शकत नाही. तुम्हाला ती फीस द्यावीच लागेल ओपन कॅटेगरी सारखी, जर का तुम्हाला प्रायव्हेटमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर. आणि सोबतच एक गोष्ट बोलणं महत्त्वाची, जे कॅटेगरी वाईज फीस घेतात कॉलेजेस, त्यांचा कट ऑफ पण हायर साईड असतो. का हायर साईड असतो? कारण ते जुने कॉलेजेस असतात आणि जुने कॉलेजेस असल्यामुळं त्यांना आधीपासूनच परवानगी भेटलेली असते. आणि हे कॉलेज अगोदरच पैसे का बरं घेऊन टाकतं ओपन कॅटेगरी सारखा, जर का तुमची कॅटेगरी पण असली तर? याचा रिझन असा आहे, खूप साऱ्या पालकांचा मला प्रश्न होता, मी खूप साऱ्या जणांना विचारलेला सुद्धा आहे, कॉलेजवाल्यांना, मॅनेजमेंटवाल्यांना सुद्धा विचारलेलं आहे, सर की असं का बरं? तर त्यांनी मला सांगितलेलं आहे की आमच्याकडे एवढा एक्सपेंडिचर नाही की आम्ही कॉलेज चालू शकतो फक्त कॅटेगरी वाईज फीस घेऊन. ठीक आहे, तर त्यांना ती पूर्ण फीस द्यावी लागते. ठीक आहे, तर आता याच्यानंतरचं 100% फीस वापस येणार, पण थोडा त्याला वेळ लागणार. ठीक आहे. स्कॉलरशिप म्हणजे ही महा-डी-बी-टी वरती असते आणि जे हा आपलं अलॉटमेंट हे सी-ई-टी सेलकडे असतं. सी-ई-टी सेल आणि स्कॉलरशिप हे दोन्ही खूप जास्त वेगळी गोष्ट आहे. ठीक आहे, दोन्ही अथॉरिटीज ही वेगळी आहेत. महा-डी-बी-टी वेगळी आहे. महा-डी-बी-टी वरती स्कॉलरशिप फॉर्म सुटतात आणि सी-ई-टी सेलवरती काय असतं, तर फक्त अलॉटमेंट लेटर्स, अलॉटमेंट वगैरे सगळं होत असतं. ठीक आहे, आता महा-डी-बी-टीचं फॉर्म कसं भरायचं ते पण मी सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. फक्त तुम्ही चॅनलवरती राहा आणि चॅनलची नोटिफिकेशन ऑन करून द्या. त्याच्यानुसार तुम्हाला सगळी काही इन्फॉर्मेशन राहील पुढची. आणि BAMSचे विद्यार्थी असाल, तुम्ही अलॉटमेंट झालं असेल, कॉलेज 100% लागणार असेल, तर तुम्ही नक्कीच काय करा की प्लेलिस्ट सुद्धा जाऊन बघा की BAMS कसं आहे, संस्कृत कसं आहे, सब्जेक्ट कसे आहे, ते सगळं वेटेज तुम्हाला पण कळून जाईल. ठीक आहे, आय होप तुम्हाला सगळे डाऊट क्लिअर झाले असेल. नसेल पण झाले तर एक डाऊट खूप महत्त्वाचा आहे की ऑल इंडिया कोटामधून फीस वापस येते का? ठीक आहे, तर माझ्यासोबतचाच विद्यार्थी आहे अर्षद जकाते म्हणून, माझा रूममेटच आहे तो. तो EWS कॅटेगरीमधून आहे. त्याला 50% फीस परत येत असते. त्याचं सिलेक्शन हा ऑल इंडिया कोटामधून झालेला आहे. त्याचा फॉर्मसुद्धा मीच भरतो. तर त्याला फीस मात्र नक्कीच वापस येते. आणि काही काही विद्यार्थ्यांना मी मागच्या वर्षीपासून बघत आहे कॅन्डिडेट्स आणि यावर्षीसुद्धा बघत आहे की त्यांना डायरेक्ट कॉलेज असं म्हणत आहे की तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट भेटणार नाही डायरेक्ट. ठीक आहे, कारण तुमचं सिलेक्शन ऑल इंडिया कोटेमध्ये झालेलं आहे. तर महा-डी-बी-टी वरती तुम्ही फॉर्म भरा. पुढं जर का तुम्हाला ॲडमिशन घ्यायचंच असेल ऑल इंडिया कोटामधून, तर महा-डी-बी-टी वरती फॉर्म भरा. मी अगोदरच सांगितलं, ही प्रोसिजर ही सगळ्यात वेगळी आहे. सी-ई-टी सेल वेगळं आणि हे वेगळं. कागदपत्र काय पाहिजे तुमच्याकडं, तर अलॉटमेंट लेटर हे ते कागदपत्र तर पाहिजेच असतात. ते सगळे कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक. पण ऑल इंडिया कोटामधून असाल तर डोमासाईल मात्र तुम्हाला नक्कीच लागेल. महाराष्ट्राचा नॅशनॅलिटी डोमासाईल ए सर्टिफिकेट असतं बघा एक, ते नक्कीच लागेल तुम्हाला जर का तुमचं ऑल इंडिया कोटामधून सिलेक्शन झालेलं आहे तर. हा पुरावा असतो की म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही राहतात आणि महाराष्ट्राचेच कॅन्डिडेट आहे, तर तुम्हाला गव्हर्नमेंट कुठं ना कुठं याची सवलत देणार म्हणजे देणार. ठीक आहे, आय होप मी सगळेच डाऊट क्लिअर केले असेल. एखादा राहिला असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. ठीक आहे, सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा. धन्यवाद.